नमस्कार, मी वैशाली। आज बघा मी मस्तमध्ये चणा आणि वाटाण्याची भाजी करून दाखवणार आहे। हे चणे मी रात्री भिजत घातलेले आहेत। चला म्हटलं संडे आहे, आज कामाला जाणारी माणसं काय संडेच्या दिवशी लवकर उठत नाहीत, त्याच्यामुळे नाश्ता बनवून पण काय फायदा नाही आहे, डायरेक्ट जेवणच बनवूयात। हे बघा पाणी टाकलेलं आहे, आता मीठ आणि हळद टाकते। हे बघा मीठ आणि हळद टाकलेलं आहे। आता गॅसवर ठेवते आणि लो टू मीडियमवर ह्याला चांगलं असं शिजवून घेते। चणे शिजतायत तोपर्यंत पीठ पण मळून घेते। बघा मीठ टाकलेलं आहे, आता छान असं याचं पीठ मळून घेते मी। पीठ मळून झालंय बघा छान असं। आता मसाल्याची तयारी करते। खोबऱ्याच्या वाटणात बनवणार आहे। खोबऱ्याच्या वाटणामध्ये बघा मी एक कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। मी काही एवढं खोबरं नाही टाकणार, थोडंसंच टाकणार आहे। चला आता ह्याला लसूण वगैरे साफ करून घेते आणि मसाला वाटून घेते। वाटाणा बघा मी जास्त नाही असा शिजवून घेतला, कारण मी वांगण बटाटा पण टाकणार आहे। बटाटा मी ह्याच्यामध्ये नाही शिजत घातला, कारण खूप मऊ शिजला असता। हे बघा कांदा आणि टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी। गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे। तेल बघा छान असं गरम झालेलं आहे। आता राई टाकते। जिरं लगेच टाकायचं नाही, कारण जिरं लवकर परतलं जातं, पण राईला उशीर लागतो, त्याच्यामुळे जिरं करपू शकतं। राई बघा छान अशी तडतडलेली आहे। आता जिरं टाकते। जिरं पण बघा छान असं फ्राय झाले। आता कांदा टाकते। कांदा छान भाजून घ्यायचा गोल्डन कलरवर। कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे। कढीपत्ता पण टाकलेला आहे। हे आमचं घरगुती लाल तिखट, धना पावडर आणि मीठ टाकते। हळद काही मी टाकणार नाही, कारण वाटाणे शिजवताना मी हळद टाकलेली। मिठाचं प्रमाण पण कमीच ठेवायचं, कारण तेही टाकलेलं। मसाले बघा छान असे परतून घ्यायचे। मसाले बघा तेलामध्ये छान परतलेले आहेत। आता टोमॅटो टाकते। टोमॅटो चांगला परतायचा मऊ होईपर्यंत। मसाले बघा छान असे परतलेले आहेत। आता हे खोबऱ्याचं वाटण टाकते। मसाला पण बघा छान असा परतून घ्यायचा, म्हणजे खोबऱ्याचं वाटण। मी काय भाजी म्हणजे करताना भाजून नव्हतं घेतलं, खोबरं कांदा वगैरे, त्याच्यामुळं तेलामध्ये चांगलं असं परतायचं, कच्चापणा गेला पाहिजे। मसाला पण बघा छान असा परतलेला आहे। हे बघा मस्त मध्ये कढईला लागायला लागला आहे मसाला। हे बघा वांगी टाकते। 2 वांगी टाकलेली आहेत। तुम्ही बटाटा पण टाकू शकता, मी काही टाकणार नाही। हे बघा मस्त मध्ये वांग पण परतून घ्यायचं। वांगी पण बघा छान अशी परतलेली आहेत। आता वाटाणा टाकते। चांगलं परतून घ्यायचं। चांगलं असं परतलेलं आहे बघा, आणि हलकंसं गरम पाणी आहे बघा। वाटाणा आणि चणे शिजवलेलं। मिक्सरचं भांडं पण मी धुवून याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। खोबऱ्याचं वाटण केलेलं ना, ते भांडं पण धुवून पाणी टाकले आहे बघा। मस्त मध्ये आता याला शिजवून घेते। मीठ पण आत्ताच बघायचं, मीठ थोडं कमी होतं म्हणून मीठ टाकलं। वाटाण्यामध्ये आहे ना चांगलं असं मीठ मुरलं जातं, वाटाणे पण चवीला लागतात, असे सपक लागत नाहीत। आता छान अशी भाजी शिजवून घेते। थोडासा बघा शेंगदाण्याचा कूट पण टाकते।
हा भाजलेला शेंगदाण्याचा कूटही जाडसर वाटलेला आहे. परत मिक्स करून घेते याला छान असं. शेंगदाण्याच्या कुटामुळं कसं दाटसरपणा येतो भाजीला चांगला असा आणि चवीला पण छान लागते. शेंगदाण्याचा कूट नंतरच टाकायचा म्हणजे दाताखाली शेंगदाणे चांगले असे येतात. हे बघा मस्त मध्ये भाजी झालेली आहे. हे बघा अशी घट्ट ठेवलेली आहे म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. चवीला तर खूप छान झालेली आहे. आता बघा वरून थोडीशी मी कोथिंबीर पण टाकते. कोथिंबीर टाकल्यावर पण बघा चांगला असा हलवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. माझ्या भाज्या काही जास्त तिखट नसतात कारण माझं ऑपरेशन झालेलं आहे पित्ताशयाचं, त्याच्यामुळे तुमचं कमी तिखटच असते. चपाती करण्यासाठी तवा पण ठेवला आहे बघा. चपाती बघा लाटून घेतलेली आहे. तव्यावर टाकली बघा. मी पीठ मळताना तुम्हाला दाखवू शकत नाही कारण माझ्या एका हातात मोबाईल असतो, त्याच्यामुळे मला स्टँड घ्यायचं आहे. माझं स्टँड तुटले. हे बघा मस्त मध्ये चपाती, सुक्यात चपात्या बनवणार आहे मी. हे बघा चपाती बघा अशी दाबून दाबून शेकायची. सुकी बनवणार आहे, तेलाची नाही बनवणार मी. हे बघा खालून पण बघा चांगली अशी शेकलेली आहे. चपाती बघा किती फुगली आहे बघा मस्त मध्ये. खालून पण बघा छान अशी शेकलेली आहे. हे बघा मी काही चपाती खात नाही, त्याच्यामुळं मला एक ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मस्त मध्ये बघा. पोळपोटा एवढी बनवलेली आहे. तव्यावर टाकली बघा. आता पाणी लावून घेते. सगळीकडून पाणी लावायचं. पाणी टाकल्यावर बघा थोडंसं हलकंसं सुकू द्यायचं, जास्त नाही, नाहीतर भाकरीला चिरा पडतात. हे बघा बघू शकता तुम्ही. मस्त मध्ये खालून पण शेकलेली आहे. भाकरी करताना सारखी पलटी नाही करायची, दोन्ही साईडने भाजून घ्यायची चांगली अशी. एका साईडने बघा छान भाजलेली आहे. आता दुसऱ्या साईडने पण भाजून घेते. हे बघा भाकरी पण बघा तुम्ही बघू शकता किती छान फुगलेली आहे. टमटमीत फुगलेली आहे. हे बघा मी जेवणाचं ताट केलेलं आहे. भाजी, चपाती आणि फरसाण पण घेतलेलं आहे. तुम्ही भाजीमध्ये फरसाण टाकून पावाबरोबर पण खाऊ शकता. थोडासा वरून कांदा टाकायचा, खूप टेस्टी लागतं. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.